नमस्कार मित्रांनो. एखादा नेता आपली खुर्ची वाचवण्यासाठी किंवा आपलं पद वाचवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो हे कोणी सांगू शकत नाही. जसं की 1933ला हिटलरने म्हणजे स्वतःच्याच पक्षाचा एक सदस्य होता, त्याच्यामार्फत त्यांनी जर्मनीमधल्या संसदेवर म्हणजे बॉम्ब ब्लास्ट करून असं लोकांना कळून दिलं की हा बॉम्ब ब्लास्ट हा विरोधी पक्षाने केला आहे. पण ता बॉम्ब ब्लास्ट म्हणजे जी काही संसद त्यांनी जाळली होती ती खुद्द हे ॲडॉल्फ हिटलरच्याच माणसाने म्हणजे जाळे होते. तर नंतर ते म्हणजे हे झालं, उघड झालं. असंच कुठेतरी आपल्या प्रकार आपल्या देशामध्ये पण गेल्या 10 वर्षामध्ये झालेला आहे. जर तुम्ही एकदम बारकाने पाहिलं किंवा कुठे म्हणजे वाचलं तर तुम्हाला ते सुद्धा लक्षात येईल. तर ते असो. पण दुसरी गोष्ट, आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी, जे की म्हणतात की हे आहेत विश्वगुरू आहेत किंवा असं म्हटलं जातं. पण तेच आपले पंतप्रधान ते सध्या जे काय आपल्या भारतामध्ये महिलांची स्थिती आहे किंवा जी काय परिस्थिती आहे त्यांच्यावर कधीच ते बोलताना दिसत नाहीत. गेलं कर्नाटकमध्ये जे काय 4-5 दिवसाखाली प्रकार झाला, भाजपाचाच म्हणजे हे मित्रपक्ष आहे किंवा ज्या भाजपाने ज्या पक्षासोबत युती केली आहे JDS, त्याच पक्षाच्या म्हणजे सदस्याने तो कोण की प्रज्वल रेवन्ना ह्याने कित्येक महिलांचं शोषण करून असे 2,000 ते 2,500 व्हिडिओ क्लिप तयार केल्यात. आणि त्याच प्रचारासाठी आपले नरेंद्र मोदी किंवा आपले विद्यमान पंतप्रधान हे त्याच्या प्रचार करण्यासाठी जातात. आणि जे प्रकार केला आहे त्या प्रज्वल रेवन्नाने, तो प्रकार करून तो जे काही 26 तारखेला जे काही इलेक्शन झालं कर्नाटकमध्ये, काही म्हणजे मतदारसंघात इलेक्शन झालं, ते इलेक्शन झाल्यानंतर हा प्रज्वल रेवन्ना हा डायरेक्ट जर्मनीला हे झाला आहे, गायब म्हणजे निघून गेला आहे. आणि हेच आपले पंतप्रधान त्याचा प्रचार करण्यासाठी गेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मणिपूरमध्ये पण कित्येक महिलांना अत्याचार झाले, त्या सुद्धा म्हणजे जे काय अत्याचार झाला त्या कधी बोलले नाहीत. असं का? कधीच कुठल्याही महिलेवर देशाच्या म्हणजे अन्याय होत्या, कधीच नरेंद्र मोदी कधीच तुम्हाला बोलताना दिसणार नाहीत. फक्त काँग्रेसने हे केलं, काँग्रेसनं तेच केलं, जे काही असं त्यांचं गुणगान गात असतात. पण त्यांना कसं आहे, काँग्रेसचंच मला वाटतं स्वप्न त्यांना पडत असतील, पण ते का महिलांच्या ह्याच्या बोलू शकत नाहीत. जंतर मंतरवर गेल्या 5-6 महिन्याखाली किती म्हणजे आपल्या जे काही क्रिकेटपटू आहेत किंवा कुस्तीपटू आहेत हे महिला, त्यांनी हे केले, आंदोलन केलं, त्यांना न्याय मिळत नाही, तरी सुद्धा त्या ह्याच्यावर कधीच ते बोलले नाही. आणि कुठे नरेंद्र मोदी म्हणतात की आपल्या म्हणजे कसं आहे, नारी शक्ती, जे काय आपल्या महिलांचं म्हणजे विकास होतोय, ह्या कुठे विकास होतोय, महिलावर जे काय अन्याय होत आहे तेव्हा त्यांना जे काही न्याय भेटतोय का, हे कुठेतरी तुम्ही विचार करणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगाराचं प्रमाण एवढं म्हणजे महाराष्ट्रात सोडा, आपल्या भारतामध्ये जेवढं प्रमाण आहे की ते गेल्या 70 वर्ष म्हणजे 85 वर्षात सर्वात मोठं म्हणजे हे आहे, त्याचा रेशो आहे बेरोजगारीचा. आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं, सध्या पोलीस भरतीची म्हणजे जाहिरात आली आहे, 17,000 जागा आहेत आणि फॉर्म किती आहेत, 17,60,000 फॉर्म आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळे PhD करणारे, सगळे ग्रॅज्युएट, सगळे पदवीधर विद्यार्थी आहेत सगळे. तर आपण बघू शकता की काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय रोजगाराची म्हणजे खरंच मिळतोय का, जे काही युवकांना किंवा तरुणांना जे काही शिकून बसले त्यांना खरंच रोजगार आहे का. आणि तुम्ही म्हणता मोदींनी विकास केला, राम मंदिर किंवा हिंदू करून किंवा कुठल्याही धर्मपंथावर हे होत नसतो, देशाचा विकास होत नसतो. त्यासाठी आपला कंबाईन विचार करावा लागतो किंवा कंबाईन देशाला सगळ्याला म्हणजे सर्वसामान्यांचा सुद्धा विचार करून प्रत्येकाला न्याय मिळवून देऊन कुठेतरी देश पुढे जात असतो. तर असं आपले नरेंद्र मोदी आहेत ना, ते कधीच अशा बाबतीत विचार करताना तुम्हाला दिसणार नाहीत. त्यांना फक्त एकच पाहिजे की हिंदू आणि हिंदू म्हणजे कसं असतं, ते दुसरं काय नाही. जे काही नेते असतात ना, ते फक्त धर्मात भांडणं लावून ते त्यांची पोळी भाजून म्हणजे शेकून किंवा भाजून घेण्याचा हे करत असतात, फायदा घेत असतात. त्याच्यामुळं जागे व्हा, अजून वेळ गेला नाही, उद्या इलेक्शनचा 3रा फेज आहे, विचार करून मतदान करा. आणि कसं आहे, एक स्वामी विवेकानंदांनी खरंच खूप छान म्हटलं आहे की कोणी किती मोठा असू द्या, त्याच्या पाठीमागं आंधळ्यासारखं कधीच म्हणजे फिरू नका किंवा जाऊ नका, विचार करून हे करा. तर असा एक छोटासा व्हिडिओ होता. तर उद्या 3ऱ्या फेजचं इलेक्शन आहे, सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मतदान करा. आपल्याला बदल पाहिजे आहे. आणि कसं आहे, जर आता नरेंद्र मोदी म्हणले की 4 सुके पार, पण आता त्यांचा जे काही कॉन्फिडन्स आहे तो सध्या लो झालेला आहे. पण आता काही 4 सुके पार येणार नाही, त्याच्यामुळं बदल होणं गरजेचं आहे. विचार करा आणि मतदान करा. धन्यवाद.